राजेशाहीचा साऱ्यांच्या ओठावर रे, रुबाब आमचा राजेशाहीचा साऱ्यांच्या ओठावर रे, नाव गाजतंय शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे. थँक्यू सो मच प्रदीपजी वीर आणि बाबू पवार यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि आदरणीय भगवानजी कांबळे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तीन ओव्हरची मॅच आहे. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. भगवान कांबळे यांचे इथे आगमन होत आहे आणि खऱ्या अर्थाने शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमचे ॲज अ आयकॉन ते खेळणार आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये किरण शिंदे यांनी फार मोठा विश्वास दाखवलाय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि मिळते एक धाव या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. आणि भगवानजी कांबळे यांचा इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने आयकॉन आहेत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमचे. प्रदीप वीर यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रदीप वीर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. ऑन साइडला गॅप मधून खेळतायत, खराब क्षेत्ररक्षण, बॅट बाउन्स, चौकार येतोय. Dancing down the wicket, cracking cover drive, lofted cover drive, deep extra cover boundary line च्या बाहेर, चौकार. क्या बात आहे, कीपर बीट आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉपच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. अनिल आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे.
आणि सचिन दादा पात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया अनिलला मॅन ऑफ द मॅच. कुमार वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी असते शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. इन ऍक्शन मध्ये असतील. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 17. बघा यापुढील सामना असेल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या दोन टीम मध्ये सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. भोसलेवाडी आणि एलूर या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. यावी सुख करण्याचा प्रयत्न आणि डोक्याला चेंडू स्पर्श होऊन पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 19 धावा. चांगली सुरुवात नक्कीच केलेली आहे या मॅच मध्ये सावर्डे या टीमने, कारण की 3 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. 1 धाव झाली पूर्ण आणि डाईव्ह लगावले बघा. क्या बात आहे, 100% एफर्ट आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3ने पुढे जाईल 22 धावा. धावसंख्या 22 आहे. नेक्स्ट मॅच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. यस, थ्रो गोलंदाजी आपण पाहतोय आणि पंचांच्या माध्यमातून आक्षेप घेतलेला आहे आणि यस नो बॉल असेल. आणि गोलंदाजी करू शकत नाही कारण की थ्रो गोलंदाजी आढळलेली आहे. आदरणीय विलासजी साबळे साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती आदरणीय विलास साबळे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. चला, एल्लोर या टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. विनंती असेल भोसलेवाडी कॅप्टन नाही आहेत का? यस, नक्कीच कॅप्टन नाही या. विनंती असेल दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. यस, गोलंदाजी करू शकत नाहीयेत. फुल टॉस चेंडू लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावसंख्या 1ने पुढे जाईल 26. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. फ्रीडचा हा चेंडू होता आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. बाबू पवार साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सचिन दादा पात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. सोडून दिलं होतं चेंडूला आणि पाहतच राहिले पंचांकडे. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. विकेट कीपर करतोय का, हा प्रश्न पडलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता
आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 26-26 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि यस, फिंगर अप फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय अजून एक धक्का 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 26-26. डीजे मास्टर. न्यू बॅट्समन सुनील आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाजी मार्क वरती अतुल येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेश आहेत. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर आलेत. बघा कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस, आय विल टेकन हे कॉलिंग होऊ शकलं नाहीये, त्यामुळेच हा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 27. किरण शिंदे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. संपूर्ण शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे यांच्या माध्यमातून श्री जनाबाई महादेव चषकाचं आयोजन. चला, दोन्ही कॅप्टन इथे यस आलेले आहेत. कॅप्टन भोसलेवाडी या टीमचे आणि एल्लूर या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे अतुलच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक शाळा आपण पाहतोय आपल्या अगदी बाजूला, ज्याची 55 वर्षांची परंपरा आहे. सखाराम शेठ विद्यालय आता न्यू झालेली आहे इरा ग्लोबल त्याच्या बाजूला, परंतु ही शाळा ज्या शाळेमध्ये अनेकांनी शिक्षण घेतलेलं आहे. सॉफ्ट हँड खेळतायत. धावबादची संधी, डायरेक्ट हिट. क्या बात आहे. फलंदाज झाल्या बाद. लागतोय अजून एक धक्का. बॅटिंग करण्यासाठी अंतिम षटक सुरू आहे. सुनील खोत आहेत, कारण की दोन्ही सुनील आहेत. एक सुनील खोत आणि एक सुनील लुगडे आहेत. अंतिम षटकामधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक चांगला बॅटल या दोन टीम मध्ये सुरू आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होते. शॉट मिड विकेटला हा झेल ड्रॉप केलेला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. धावसंख्या चांगली बनवली आहे सावर्डे या टीमने.
यावी लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा नो बॉल आहे. नो +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31 धावा. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. भरपूर शफल झाले. ऑन साइडला हुक करतायत. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सो मच. कुमार शिंदे यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण की सकाळी ते लवकर आले आणि संपूर्ण मॅनेजमेंटची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. कारण की कोणाला काय हवं आहे ते पाहतायत. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. किरण शिंदे यांचे बंधू आहेत. यावीस बॅटची कडा होती आणि फलंदाज झाल्या बाद एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. विजय शिंदे आणि सौरभ साबळे यांचं देखील मी विशेष कौतुक करेन, कारण की कालची रात्र त्यांनी ते नक्कीच पहारा दिलेला आहे. कारण की काल आम्ही इथून गेलो आय थिंक 8 वाजता, तेव्हा इथे लाईट देखील लागली होती आणि सेटअप पूर्ण रेडी होतं. आणि आज सकाळी 9 वाजता ठीक सामने देखील सुरू झाले. हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं, की वेळेमध्ये सामने सुरू होतात आणि वेळेमध्ये सामने संपतात. कारण की विनोद पाटील सर एका दिवसामध्ये 16 संघ खेळवणे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आमचे बाहुबली इथे आय थिंक त्यांनी सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आज जेवणाची व्यवस्था आहे. क्या बात आहे. बघा, सर्व संघांसाठी जेवणाची व्यवस्था आहे संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. टॉस आपण करूया. विलास साबळे साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावा झालेत 36 आणि 37 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. सावर्डे या टीमने 36 बनवायचे आहेत. चला आपण टॉस करूया. क्या बात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय संदीप चाळके साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला शिस्त लागलेली आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की वेळेमध्ये सामने सुरू होतात, कारण की पवन आपण पाहतो अनेक ठिकाणी स्पर्धा करतो जिथे प्रत्येक दिवशी फक्त 8 संघ असतात, परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी या असोसिएशनमध्ये 16 संघांचा सहभाग असतो. आणि आज 32 संघ खेळत आहेत, परंतु प्रत्येक दिवशी 16 संघ खेळवणे हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या सर्व संघांचं मी मनापासून आभार मानतो. जी वेळ त्या संघांना देतात ते वेळेमध्ये उपस्थित राहून आयोजकांना ते देखील सहकार्य करतायत. आणि याचं सर्व श्रेय जातं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला, कारण की त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. त्यांच्या नियमावलीमध्येच ही स्पर्धा खेळवली जाते. आणि 9 जानेवारीला मेगा ऑक्शन आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचा. टॉस आपण करूया. संदीप दादा चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या 2 टीममध्ये हा सामना असेल आणि संदीप दादा चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
एकमेव असं असोसिएशन आहे जे असोसिएशनच्या अंतर्गत 32 संघ आज खेळत आहेत. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी. टॉस झालेला, टॉस जिंकलाय. क्या बात आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे. आणि आपण ऐकूया आता मात्र आवाज शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ शाहूवाडी विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या इनिंग मध्ये. दरम्यान हा येतोय चौकार. नक्कीच प्रथम रोशन संते सरांचं थोडीशी माफी, कारण खूप वेळानंतर या ठिकाणी मायक्रोफोनवर बदल आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. सावडे विपक्ष शिराळे. नक्कीच या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चांगला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि या दोन धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. नक्कीच 36 धावांचं टार्गेट सेट केलंय सावडे संघाने. धावफलकावर धावा लागले 6. इथे मात्र चांगला प्रयत्न होता, प्रयत्नच राहिला. एक धाव तर अर्जित केली गेले. पुढचा चेंडू जालिंदर मध्ये पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. तिसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय आणि दोनच धावेवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाज. धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर. सातत्याने एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला. इथे मात्र संघर्ष करतोय शिराळे संघ. तब्बल 36 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे. चला भोसलेवाडी संघ, आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. भोसलेवाडी संघ या लगेच सामना चालू होईल. यानंतर लगेचच भोसलेवाडी आणि येलूर दोन संघामध्ये इथे मात्र सामना पाहायला मिळेल. यावेळी जो करण्याचा प्रयत्न होता, काय करतोय, डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियन डिसिजन आपण पाहिलात. नक्कीच एक फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी भोसलेवाडी संघाने घेतलेला आहे. आमंत्रित केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी येलूर संघ. त्याला स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल 3 षटकांचा सामना 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. यावेळेस पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर आदर्श. ते मात्र काय करतंय, काय बिघडतंय. षटक संपतंय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. अजूनही तब्बल 27 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. सुरेश लुगडे दुसऱ्या चेंडूमध्ये, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वाईड.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त थ्रो साठीच रिव्ह्यू असेल, तोही ऑन फील्ड पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तरच असेल, याची दक्षता घ्यायची आहे. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. नक्कीच खराब सुरुवात पाहायला मिळाली. पुढचा चेंडू सुरेश लुगडे गोलंदाजी मार्कवर राईट मध्ये विकेट. यावेळेस आदर्श स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. चेंडू जाऊन भिसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ते मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. पुढचा चेंडू यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळून काढला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल्स होते. सुनील खोत थोडेसे फंबल, दुसरी धाव देखील पूर्ण केले. थोडंसं फंबल पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सुरेश लुगडे. यावेळेस देखील डॉट चेंडू. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. चला उमेशजी सुतार यांचं देखील विशेष कौतुक करायला लागेल. या ठिकाणी वेळात वेळ काढून उमेशजी सुतार साहेब देखील आलेत या स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीने. यावेळेस फटका चांगला आहे. ते मात्र चुकी घडते. ते मात्र क्रिकेटमध्ये चुकीला उत्तर नाहीये, चुकीला माफी नाहीये. नक्कीच या चुका या सामन्यावर इथे मात्र परिणाम घडवू शकतात. या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय संधी निर्माण करून दिली होती, मात्र संधीचं सोनं करता आला नाहीये. गोलंदाज वारंवार संधी निर्माण करतात, मात्र त्याला रक्षकाची साथ नसेल तर काहीच फायदा नाही. यावेळेस देखील काय घडतंय, पुन्हा एकदा बीट करतात फलंदाज आणि षटरक्षक देखील. बायच्या सुरुवातीमध्ये डाव आली. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला. गॅप मध्ये चेंडू आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर अजित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र काय घडतंय, ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. आदर्श बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. सतरा धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक आपण पाहतोय. 17 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि तब्बल 19 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 19 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा आणि असोसिएशनचा नियम आहे, तो नक्कीच तुम्हाला पाळावा लागेल. पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती असेल.
बबन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये अंतिम आणि निर्णायक षटक 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू पुन्हा फेकावा लागेल, वाईड चेंडू घोषित केला. या अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडूने 18 धावींची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिराळी संघ सध्या मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका शिराळी संघाला सामन्यामध्ये इन करू शकतो. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, पुन्हा एकदा चेंडू वाईट हाताळलाय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तर तब्बल 19 या आकड्यावर. आता मात्र 17 धावींची गरज. थोडस प्रेशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बबन यांच्यावर. प्रेशर रिलीज करावं लागेल, डॉट चेंडू हाताळावे लागतील. आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच सोनारपाडा गावचे एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय विनोद पोमनकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपले देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक, विशेष आभार. धावफलकावर धावा लागले तब्बल 25. आता मात्र 11 धावींची गरज. इथे मात्र थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय सावर्डे संघ. नक्कीच विचार विनिमय थोडासा करावा लागेल. संघर्ष करताना पाहायला मिळतोय सावर्डे संघ. 5 चेंडूने 11 धावा. यावेळेस काय घडतंय, गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषे पार. चेंडू झालाय फार. सात धाब्यांची गरज आहे. इथे मात्र थोडं यष्टीरक्षकाकडून चुकी होते, बाईच्या स्वरूपात इथे मात्र धाव आली. 6 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. एका बाजूने श्री जुगाई स्पोर्ट सावर्डे तर एका बाजूने श्री कार्लेश्वर स्पोर्ट शिराळे संघ. नक्कीच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. ते मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढलाय. थोडंसं पंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच सामना रंगलाय, सामना क्रुशियल होत चाललाय. चला यापुढील होणारा सामना श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. त्यावेळेस काय घडतंय, इथे मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आली. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी पुनरागमन केलंय सावर्डे संघाने या सामन्यामध्ये. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. शिराळे संघ लगेच बॅट्समन पाठवतात. शिराळे संघ एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सावर्डे की शिराळे. नक्कीच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान आयोजित श्री जनाबाई महादेव चषक 2025 पर्व 4. हा हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. 1 चेंडू आणि 4 धावा. चला फलंदाज, कोणताही वेळ खर्च करू नका. फलंदाज चला येलूर संघाला देखील विनंती असेल, आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 डॉट चेंडू की एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सावर्डे की शिराळे. बबन अनिल पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. 1 चेंडू 4 धावा. 1 मोठा फटका, 1 डॉट चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू गोष्ट आलाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो
श्री चुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ हार्ड लक बॅड लक कार्लेश्वर स्पोर्ट शिराळे संघ चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला ज्या खेळाडू रीतीने खेळलात आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार चला दिव्या डीजे ला संधी ऐकूया एक सुमधूर संगीत हे रुबाब आमचा राजेशाहीचा साऱ्यांच्या ओठावर रे रुबाब आमचा राजेशाहीचा साऱ्यांच्या ओठावर रे नाव गाजतय शिवशंभू गृह प्रतिष्ठान पातवडे गावाचा रे नाव गाजतय शिवशंभू